नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जारण या चित्रपटाच्या 12व्या दिवसाचं कलेक्शन आलेलं आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सध्या मराठी सिनेमाकडे प्रेक्षकांचा कल वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे। आधीच मराठीत भयपट तसे फार कमी आले आहे, त्यामुळे आधी हॉलिवूड आणि त्यानंतर बॉलिवूडमध्ये येणारे हॉरर सिनेमावर प्रेक्षकांना अवलंबून राहावं लागत होतं। अशाच आता मराठीतही दर्जेदार हॉरर थ्रिलर सिनेमे यायला सुरुवात झालेली आहे। काही दिवसापूर्वी Zee5 वर रिलीज करण्यात आलेला अंधार माया वेब सिरीज आणि त्यानंतर थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आलेला जारण सध्या थिएटरमध्ये धुमाकूल घालत आहे। अमृता सुभाष आणि अनिता दाते अभिनीत जारण सिनेमा प्रेक्षकांना खूप आवडत असून सध्या बॉक्स ऑफिसवर गाजतोय। एवढंच नाही तर रिलीजच्या 12व्या दिवसापर्यंत सिनेमानं चक्क कोटीच्या घरात कमाई केलेली आहे। हिंदीत भूल भुलैया, वेलकम असे एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट देणारे अनीस बाझमी जारण या मराठी चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता आहे आणि हिंदीप्रमाणे त्यांनी मराठीतही हा चित्रपट हिट ठरवून दाखवलेला आहे। सैनिकच्या रिपोर्टनुसार 12व्या दिवशी या चित्रपटाने 4,19,00,000ची कमाई केलेली आहे। मराठीतील गुणी अभिनेत्रीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अमृता सुभाष आणि अनिता दाते यांच्या प्रमुख भूमिका असलेला जारण चित्रपटाला सध्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे। जारणच्या निमित्ताने प्रेक्षकांना सिनेगृहात भय, अंधश्रद्धा आणि वास्तव यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळतोय। काही दिवसापूर्वी मराठीत हिट ठरलेला आता थांबायचं नाय, गुलशन या सिनेमा पाठोपाठ अमृता सुभाष, अनिता दाते यांच्या जारणनं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलेली आहे। सैनिकने दिलेल्या वृत्तानुसार 6 जूनला प्रदर्शित झालेला जारण चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर गेल्या 12 दिवसात 4,19,00,000 रुपये कमवलेले आहे। अमृता सुभाष आणि अनिता दाते यांच्या अभिनयाने फुललेला जारण सिनेमा ट्विस्ट आणि टर्ननी भरलेला आहे, जिथे हे खरं हॉरर कथा आहे की मनोवैज्ञानिक थ्रिलर हे ठरवताना तुम्ही भारावून जातात। सिनेमा सुरू झाल्यापासून अगदी संपेपर्यंत तुम्हाला खिलवून ठेवतो, तुम्ही अंदाज बांधत राहतात आणि हा सिनेमा प्रत्येक वळणावर तुमचे अंदाज खोटे ठरवतो आणि अनपेक्षित वळण घेऊन येतो। जारणची कथा अधिक खोलवर जाऊन थेट आपल्या मानसिकतेवर प्रहार करते। सिनेमाच्या प्रत्येक फ्रेममध्ये अमृता सुभाषचा सर्वोत्तम अभिनय पाहायला मिळतो, पण अगदी लहानशी पण संपूर्ण सिनेमात आपला प्रभाव कायम ठेवणारी अनिता दातेची भूमिका काळजाचा ठोका चुकवते। याशिवाय किशोर कदम, ज्योती मालशे, राजन भिसे, सीमा देशमुख, विक्रम गायकवाड आणि इतर कलाकारांनीही आपली कामगिरी चोख पार पाडलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जारण या चित्रपटाच्या 12व्या दिवसाचं कलेक्शन आलेलं आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सध्या मराठी सिनेमाकडे प्रेक्षकांचा कल वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे। आधीच मराठीत भयपट तसे फार कमी आले आहे, त्यामुळे आधी हॉलिवूड आणि त्यानंतर बॉलिवूडमध्ये येणारे हॉरर सिनेमावर प्रेक्षकांना अवलंबून राहावं लागत होतं। अशाच आता मराठीतही दर्जेदार हॉरर थ्रिलर सिनेमे यायला सुरुवात झालेली आहे। काही दिवसापूर्वी Zee5 वर रिलीज करण्यात आलेला अंधार माया वेब सिरीज आणि त्यानंतर थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आलेला जारण सध्या थिएटरमध्ये धुमाकूल घालत आहे। अमृता सुभाष आणि अनिता दाते अभिनीत जारण सिनेमा प्रेक्षकांना खूप आवडत असून सध्या बॉक्स ऑफिसवर गाजतोय। एवढंच नाही तर रिलीजच्या 12व्या दिवसापर्यंत सिनेमानं चक्क कोटीच्या घरात कमाई केलेली आहे। हिंदीत भूल भुलैया, वेलकम असे एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट देणारे अनीस बाझमी जारण या मराठी चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता आहे आणि हिंदीप्रमाणे त्यांनी मराठीतही हा चित्रपट हिट ठरवून दाखवलेला आहे। सैनिकच्या रिपोर्टनुसार 12व्या दिवशी या चित्रपटाने 4,19,00,000ची कमाई केलेली आहे।
मराठीतील गुणी अभिनेत्रीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अमृता सुभाष आणि अनिता दाते यांच्या प्रमुख भूमिका असलेला जारण चित्रपटाला सध्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे। जारणच्या निमित्ताने प्रेक्षकांना सिनेगृहात भय, अंधश्रद्धा आणि वास्तव यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळतोय। काही दिवसापूर्वी मराठीत हिट ठरलेला आता थांबायचं नाय, गुलशन या सिनेमापाठोपाठ अमृता सुभाष, अनिता दाते यांच्या जारणनं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलेली आहे। सैनिकने दिलेल्या वृत्तानुसार 6 जूनला प्रदर्शित झालेला जारण चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर गेल्या 12 दिवसात 4,19,00,000 रुपये कमवलेले आहे। अमृता सुभाष आणि अनिता दाते यांच्या अभिनयाने फुललेला जारण सिनेमा ट्विस्ट आणि टर्ननी भरलेला आहे, जिथे हे खरं हॉरर कथा आहे की मनोवैज्ञानिक थ्रिलर हे ठरवताना तुम्ही भारावून जातात। सिनेमा सुरू झाल्यापासून अगदी संपेपर्यंत तुम्हाला खिलवून ठेवतो, तुम्ही अंदाज बांधत राहतात आणि हा सिनेमा प्रत्येक वळणावर तुमचे अंदाज खोटे ठरवतो आणि अनपेक्षित वळण घेऊन येतो। जारणची कथा अधिक खोलवर जाऊन थेट आपल्या मानसिकतेवर प्रहार करते। सिनेमाच्या प्रत्येक फ्रेममध्ये अमृता सुभाषचा सर्वोत्तम अभिनय पाहायला मिळतो, पण अगदी लहानशी पण संपूर्ण सिनेमात आपला प्रभाव कायम ठेवणारी अनिता दातेची भूमिका काळजाचा ठोका चुकवते। याशिवाय किशोर कदम, ज्योती मालशे, राजन भिसे, सीमा देशमुख, विक्रम गायकवाड आणि इतर कलाकारांनीही आपली कामगिरी चोख पार पाडलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जारण या चित्रपटाच्या 12व्या दिवसाचं कलेक्शन आलेलं आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सध्या मराठी सिनेमाकडे प्रेक्षकांचा कल वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे। आधीच मराठीत भयपट तसे फार कमी आले, त्यामुळे आधी हॉलिवूड आणि त्यानंतर बॉलिवूडमध्ये येणारे हॉरर सिनेमावर प्रेक्षकांना अवलंबून राहावं लागत होतं। अशाच आता मराठीतही दर्जेदार हॉरर थ्रिलर सिनेमे यायला सुरुवात झालेली आहे। काही दिवसापूर्वी Zee5 वर रिलीज करण्यात आलेला अंधार माया वेब सिरीज आणि त्यानंतर थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आलेला जारण सध्या थिएटरमध्ये धुमाकूल घालत आहे। अमृता सुभाष आणि अनिता दाते अभिनीत जारण सिनेमा प्रेक्षकांना खूप आवडत असून सध्या बॉक्स ऑफिसवर गाजतोय। एवढंच नाही तर रिलीजच्या 12व्या दिवसापर्यंत सिनेमानं चक्क कोटीच्या घरात कमाई केलेली आहे। हिंदीत भूल-भुलैया, वेलकम असे एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट देणारे अनीस बाझमी जारण या मराठी चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता आहे आणि हिंदीप्रमाणे त्यांनी मराठीतही हा चित्रपट हिट ठरवून दाखवलेला आहे। सैनिकच्या रिपोर्टनुसार 12व्या दिवशी या चित्रपटाने 4,19,00,000ची कमाई केलेली आहे। मराठीतील गुणी अभिनेत्रीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अमृता सुभाष आणि अनिता दाते यांच्या प्रमुख भूमिका असलेला जारण चित्रपटाला सध्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे। जारणच्या निमित्ताने प्रेक्षकांना सिनेगृहात भय, अंधश्रद्धा आणि वास्तव यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळतोय। काही दिवसापूर्वी मराठीत हिट ठरलेला आता थांबायचं नाय, गुलशन या सिनेमापाठोपाठ अमृता सुभाष, अनिता दाते यांच्या जारणनं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलेली आहे। सैनिकने दिलेल्या वृत्तानुसार 6 जूनला प्रदर्शित झालेला जारण चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर गेल्या 12 दिवसात 4,19,00,000 रुपये कमवलेले आहे। अमृता सुभाष आणि अनिता दाते यांच्या अभिनयाने फुललेला जारण सिनेमा ट्विस्ट आणि टर्ननी भरलेला आहे, जिथे हे खरं हॉरर कथा आहे की मनोवैज्ञानिक थ्रिलर हे ठरवताना तुम्ही भारावून जातात। सिनेमा सुरू झाल्यापासून अगदी संपेपर्यंत तुम्हाला खिलवून ठेवतो, तुम्ही अंदाज बांधत राहतात आणि हा सिनेमा प्रत्येक वळणावर तुमचे अंदाज खोटे ठरवतो आणि अनपेक्षित वळण घेऊन येतो। जारणची कथा अधिक खोलवर जाऊन थेट आपल्या मानसिकतेवर प्रहार करते।
सिनेमाच्या प्रत्येक फ्रेममध्ये अमृता सुभाषचा सर्वोत्तम अभिनय पाहायला मिळतो, पण अगदी लहानशी पण संपूर्ण सिनेमात आपला प्रभाव कायम ठेवणारी अनिता दातेची भूमिका काळजाचा ठोका चुकवते. याशिवाय किशोर कदम, ज्योती मालशे, राजन भिसे, सीमा देशमुख, विक्रम गायकवाड आणि इतर कलाकारांनीही आपली कामगिरी चोख पार पाडलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये जारण या चित्रपटाच्या 12व्या दिवसाचं कलेक्शन आलेलं आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सध्या मराठी सिनेमाकडे प्रेक्षकांचा कल वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. आधीच मराठीत भयपट तसे फार कमी आले आहे, त्यामुळे आधी हॉलिवूड आणि त्यानंतर बॉलिवूडमध्ये येणारे हॉरर सिनेमावर प्रेक्षकांना अवलंबून राहावं लागत होतं. अशाच आता मराठीतही दर्जेदार हॉरर थ्रिलर सिनेमे यायला सुरुवात झालेली आहे. काही दिवसापूर्वी Zee5वर रिलीज करण्यात आलेला अंधार माया वेब सिरीज आणि त्यानंतर थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आलेला जारण सध्या थिएटरमध्ये धुमाकूल घालत आहे. अमृता सुभाष आणि अनिता दाते अभिनीत जारण सिनेमा प्रेक्षकांना खूप आवडत असून सध्या बॉक्स ऑफिसवर गाजतोय. एवढंच नाही तर रिलीजच्या 12व्या दिवसापर्यंत सिनेमानं चक्क कोटीच्या घरात कमाई केलेली आहे. हिंदीत भूल भुलैया, वेलकम असे एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट देणारे अनीस बाझमी जारण या मराठी चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता आहे आणि हिंदीप्रमाणे त्यांनी मराठीतही हा चित्रपट हिट ठरवून दाखवलेला आहे. सैनिकच्या रिपोर्टनुसार 12व्या दिवशी या चित्रपटाने 4,19 लाखाची कमाई केलेली आहे. मराठीतील गुणी अभिनेत्रीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अमृता सुभाष आणि अनिता दाते यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या जारण चित्रपटाला सध्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. जारणच्या निमित्ताने प्रेक्षकांना सिनेगृहात भय, अंधश्रद्धा आणि वास्तव यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळतोय. काही दिवसापूर्वी मराठीत हिट ठरलेला आता थांबायचं नाय, गुलखंद या सिनेमा पाठोपाठ अमृता सुभाष, अनिता दाते यांच्या जारणनं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलेली आहे. सैनिकने दिलेल्या वृत्तानुसार 6 जूनला प्रदर्शित झालेल्या जारण चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर गेल्या 12 दिवसात 4,19 लाख रुपये कमवलेले आहे. अमृता सुभाष आणि अनिता दाते यांच्या अभिनयाने फुललेला जारण सिनेमा ट्विस्ट आणि टर्ननी भरलेला आहे. जिथे हे खरं हॉरर कथा आहे की मनोवैज्ञानिक थ्रिलर हे ठरवताना तुम्ही भारावून जातात. सिनेमा सुरू झाल्यापासून अगदी संपेपर्यंत तुम्हाला खिलवून ठेवतो. तुम्ही अंदाज बांधत राहतात आणि हा सिनेमा प्रत्येक वळणावर तुमचे अंदाज खोटे ठरवतो आणि अनपेक्षित वळण घेऊन येतो. जारणची कथा अधिक खोलवर जाऊन थेट आपल्या मानसिकतेवर प्रहार करते. सिनेमाच्या प्रत्येक फ्रेममध्ये अमृता सुभाषचा सर्वोत्तम अभिनय पाहायला मिळतो, पण अगदी लहानशी पण संपूर्ण सिनेमात आपला प्रभाव कायम ठेवणारी अनिता दातेची भूमिका काळजाचा ठोका चुकवते. याशिवाय किशोर कदम, ज्योती मालशे, राजन भिसे, सीमा देशमुख, विक्रम गायकवाड आणि इतर कलाकारांनीही आपली कामगिरी चोख पार पाडलेली आहे.